तर खासदार संजय राऊतांच्या दाव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। त्यांनी राऊतांना धारेवर धरलंय। राऊत दूषित व्यक्ती असल्याची बोचरी टीका आमदार आशिष जयस्वाल यांनी केली आहे। तर राऊतांनी शिंदेंची काळजी करू नये असा सल्ला खासदार नरेश मस्के यांनी दिलेला आहे। संजय राऊतांनी ती काळजी करू नये। आमच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र काम करतात। आज देवेंद्रजींनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे। कदाचित संजय राऊतांना सुद्धा खाकी गोळीची गरज लागेल। त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर कदाचित ती त्यांना पाठवण्याची व्यवस्था सुद्धा मी करेल। त्यांचा उद्देश हा दूषित आहे। ते चांगल्या उद्देशाने ते बोलत नाही, ते वेगळ्या इंटेन्शनने ते बोलत आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणं बंद केलं आणि मीडियाला माझी विनंती आहे की त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका। ज्या वेळेस तो पद खाली असताना त्यांनी शुभेच्छा दिल्या असता त्यांच्यावर त्यांची इच्छा कोणाची नसती मुख्यमंत्री व्हायची, परंतु या सध्याच्या परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी चांगला काम करू लागले म्हणून काही तो पद खाली नाही, त्याच्याबद्दल चर्चा करणे आणि राऊत साहेबांच्या शुभेच्छा असेल तर पुढच्या भविष्यामध्ये जरूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बनतील। मागे त्यांनी सांगितले की 6 खासदार सोडून जाणार नाही, त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंची ही सत्तेमध्ये येणार, भाजपा सत्तेमध्ये येणार नाही। ते जे बोलतात त्याच्या उलट होते असं आपण या ठिकाणी समजलं पाहिजे।